नमस्कार तुम्हाला दोघींना पण आणि व्हेरी गुड मॉर्निंग. काकू, सरळ प्रश्न मी तुम्हालाच विचारेल. नाव, वय आणि काय त्रास आहे दातांचा? माझं नाव नलिनी जेरे. दातांचा त्रास म्हणजे माझे 7-10 वर्षापूर्वी जवळजवळ दोन्हीकडे हे ब्रिज होते आणि आता ते ह्या 2 वर्षात एक एक खराब व्हायला लागले. आणि म्हणून मागच्या वर्षी मी डेंटल काय म्हणतात डेंचर बसवलं. पार्शल डेंचर होतं. तर पार्शल डेंचर बसवल्यावर सुद्धा नंतर मधलेच 1-2 दात तुटले, असं काहीतरी प्रॉब्लेम वर्षभर चालूच आहे. तर ते डेंचर काही मला फार सूट होत नव्हतं. 1 वर्षच झालं. तर मग मी आपली शोधत होते इम्प्लांटबद्दल, पण मला ते 6 महिन्याचा प्रोसिजरचं जरा ते कठीण वाटत होतं. तर मी ऑनलाईन म्हणजे नुसतं बघत असते बऱ्याच गोष्टी. तर मी यूट्यूबवर वाचलं पहिल्यांदा, तर माझा विश्वास नाही बसला की असं काहीतरी 3 दिवसात वगैरे होईल असं. आणि मला जरा संशय पण आला खरं सांगायचं तर. म्हणून मग नंतर मी बऱ्याच डॉक्टरांच्या मुलाखती वाचल्या, म्हणजे इथल्याशिवाय दिल्लीच्या, नंतर इंदोरच्या वगैरे, की मग त्याच्यामध्ये बरंच काय काय होतं की नेहमीचं इम्प्लांट आणि हे आपलं याला काय म्हणतात आपण, तर या इम्प्लांटमध्ये फरक काय आहे आणि ह्याचा फायदा काय आहे. मग ते मी सगळं वाचलं मात्र, आणि पूर्वीची प्रोसिजर काय होती आणि आत्ताची प्रोसिजर काय आहे. तर मी इथे येण्यापूर्वी ते सगळं मी क्लिअर करून घेतलं होतं. आणि मी पहिल्यांदा तुम्हाला विचारलं की फक्त हे 3 दिवसात हिलिंग कसं काय होतं. तर तुम्ही म्हणाला ते आता नवीन पद्धतीने होतं ते सगळं. आणि मी तसं वाचून आले ते, आणि हे तर मला सोयीचं होतं. हां, आणि बाकीचे व्हिडिओ पाहिले ते. पण मला तुम्हाला सजेस्ट करायचं आहे काय की तुम्ही सायंटिफिक व्हिडिओ पण एक टाका की ॲक्च्युअली इम्प्लांटमध्ये काय फरक आहे. हां, तर तो मला, कारण ते मला कमतरता वाटली त्याच्यामध्ये. कारण मी बाकीच्या लोकांचे हे वाचले रिव्ह्यूज, पण मला ते एक्झॅक्टली ते कळायला मग मी जरा वेगळ्या डॉक्टरच्या ह्याच्याकडे गेले. आणि मग त्याच्यावरून मला ते क्लिअर झालं की या दोन्हीमध्ये काय फरक आहे. आणि मग मी निर्णय घेतला आणि मग मी माझ्या मुलीला कळवलं. ती माझ्या नेहमी पाठीशी असते. पण मी एकटी 20 वर्ष राहते एका ठिकाणी. मी 30 वर्ष एकटीच आहे, म्हणजे माझी मुलगी, तिचं लग्न झालं आहे. आणि त्यामुळे मला बऱ्याच निर्णय मला घ्यायला लागतात. आणि मी राहते तिथे अर्थश्री म्हणून जे आहे, सिनियर सिटिझन सोसायटी आहे, तर तिथे आम्हाला बऱ्यापैकी आम्ही इंडिपेंडेंटली राहतो आणि बऱ्याच गोष्टी तिथे शिकायला मिळाल्या. तर त्याच्यामध्ये मी हे सगळं शिकून घेतलं, वायफाय किंवा हे, मग कॉम्प्युटर वापरणं वगैरे. तर एकटी असल्याकडे वेळही असायचा, एकटी असल्याने वेळही असायचा. आणि माझी इच्छाही होती, अर्थात इच्छेशिवाय होत नाही. तर मला ताईंना हा प्रश्न विचारायचा आहे की जसं काकू स्वतःच टेक सॅव्ही आहेत, काकू स्वतः सगळं कन्फ्युजन त्या सॉल्व्ह करून आल्या होत्या, त्यांनी स्टडी पण केला होता. पण त्यांचं एज होतंच. प्लीज गो हेड सर, प्लीज येतोच. पण बिकॉज यू आर अ मॉडर्न यंग, जेव्हा आईने तुम्हाला म्हटलं की आपण इम्प्लांट करायचे, असे करायचे, मी हे इम्प्लांट केले, करायचा माझा मानस आहे आणि मी या डॉक्टरना भेटले. व्हॉट इज युअर फर्स्ट रिॲक्शन अँड हाऊ यू, म्हणजे तुम्ही कसं तयार झालात की आईच्या या डिसिजनला पाठिंबा द्यायला? ओके, एक तर तिला ते जे मागच्या वर्षीचे ब्रिज बसवले ते सूट होत नव्हते, त्यामुळे तिला त्रास होत होता हे तर माहितीच होतं. आणि गेले 3-1 महिने ती वाचत होती आणि कुठलीही गोष्ट करायच्या आधी ती खूप होमवर्क करते. तर त्याच्यामुळे माझा तिचा होमवर्कवर विश्वास आहे. आणि जरी तिचं वय तुम्हाला 80+ दिसलं असेल तरी यू कॅन सबट्रॅक्ट 10, कारण तिच्यामध्ये जी धडाडी आजही आहे आणि मी हे करून दाखवीन, आणि जे सगळ्याला मेंटल स्ट्रेंथ लागते ती तिच्याकडे आहे आणि ती मी वेळोवेळी अनुभवली आहे. त्याच्यामुळे माझा तिच्यावर विश्वास बसतो. आणि मी स्वतः पण चेक केलं, तिने ज्या लिंक्स पाठवल्या ते पण मी पण गो थ्रू केलं आणि थोडे अनुभव विचारले मुंबईत 1-2 ठिकाणी की कसं होतं वगैरे. आणि आम्ही दोघी एक्सपेरिमेंट करायला तयार असतो आणि तुमच्यावर विश्वास दाखवला तर आता तो होईल पुढे. असं तुम्ही जसं ताईंनी म्हटलं की 10 वर्ष कमी करा, इम्प्लांट केल्यानंतर तुम्ही अजून 10 वर्ष कमी करा. आपण डॉक्टरांना भेटलात, इथे पेशंट्स पण होते, तुम्ही पेशंटशी बोलला, डॉक्टरांशी भेटला, मग आपण घरी गेलो, निर्णय पण झाला. मनात माणूस म्हणून आपल्या मनात सतत चालत राहतं अपेक्षांचं की मला कसे दात मिळतील, माझी सर्जरी कशी होईल, डिस्कशन चालू राहतं. काय अपेक्षा आहेत आज तुम्ही जेव्हा आज सर्जरी करायला आलात, मनाच्या सिच्युएशन काय, काही नर्वसनेस आहेत थोडीफार,
काय नाही नर्वसनेस नाही, कॉन्फिडन्स हा. आहे. एक तर तुमचे व्हिडिओ एवढी लोक काय खोटी बोलू शकत नाहीत, म्हणजे सगळ्यांनी सांगितलं. तेच मला फक्त सायंटिफिक त्याचा बेस थोडासा माहिती पाहिजे होता, तो करून घेतला. आणि तशी भीती नाही वाटत मला फारशी कुठली गोष्ट करताना. आणि काय आहे, जे काही आयुष्य आहे ते चांगल्या प्रकारे घालवायचं. आता मी 2 वर्षापूर्वी माझे नी रिप्लेसमेंट करून घेतले. हां. आणि म्हणजे त्याच्यानंतर मला खूपच म्हणजे कॉन्फिडन्स आला. चालण्यामध्ये जरा प्रॉब्लेम येत होता नाही म्हटलं तरी, आणि कोविडमध्ये मला काही करता नाही आलं. पण नंतर 2 वर्षापूर्वी 4 वर्ष झाली आता, आणि त्याच्यानंतर मी छान चालू शकते, जिना चढू शकते. म्हणजे मला एक माहिती आहे की आत्ताच्या नवीन ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत की ज्याचा उपयोग करून घेतला तर आपलं लाईफ चांगलं होतं. आणि हाच उद्देश ठेवून मी हे करायला घेतलं. आणि खायला वगैरे आता रोजचा प्रॉब्लेम आहे, हे चावायला येत नाही, ते करता येत नाही, आणि दात तसे ठिसूळ झालेले दिसतात बाजूचे पण, म्हणजे एवढ्यात संपणार नाही आहे, ते परत परत करत राहायला लागणार आहे. त्यामुळे मी म्हटलं त्यापेक्षा हे चांगलं आहे. एवढाच काय अपेक्षा दातांच्या, कशा नाही तर अपेक्षा काही नाही. मला आता खायला व्यवस्थित आलं पाहिजे, फार फंक्शनल अपेक्षा जास्त नाही आहे, फार नाही आता नाही नाही आता काय तुमच्या नाही आहेत, पण तुमच्या दिसण्याच्या अपेक्षा असतील की माझ्या आईची स्माईल अजून जी पूर्वीसारखी होती तशी झाली पाहिजे. असं मला हे एस्थेटिक खरं तर काही अपेक्षा नाही, कारण मुळात तिचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. तर तिला नीट खाता पिता आलं तर ती आपोआप हसायलाच लागेल. मला अजून आणि तिचं हिलिंग, म्हणजे मला म्हणजे तुम्ही विचारत माझं कन्सर्न काय आहे, तर मला तिचं हिलिंग नीट झालेलं हवंय. बाकी समोरच तोडायचे. हा, म्हणजे आपण दात बसवले ते समोरून तोडून, हा म्हणजे तुम्हाला, हा, आणि मागे चावायचे. वेगळं हे नाही ना, सवय झाली ना. आपण आता पैसे कशासाठी खर्च केलेत, आपण बारीक करून नाही ना. आणि मागे चावायचे. मागे नव्हतं चावत ना, तुम्ही समोर चावत होता आधी पण, तर तो सराव आहे, तो जाईल हळूहळू, पण मागे चावायचं आपल्याला. मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, लाळ जमा होतीये, लाळेमुळे टेस्ट येईल तुम्हाला. आत्ता थोडं यायला लागली. हा, काजू, कारण की आपण चावतोय ना, चावल्यामुळे लाळ जमा होते, फक्त गिळण्यामुळे लाळ जमा होत नाही. त्याच्या लाळ्यामुळेच आपल्याला पचन व्यवस्थित होतं. बरोबर आहे. हा. काकू नमस्कार. 3 दिवसांपूर्वी तुम्ही दात बसवायला आला होता. त्या दिवशी ताई होत्या, आज ताई नाही आहेत, आज ताई जॉबला गेलेत. तर मला सरळ वेळ न घालवता प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. 3 दिवसांचा काय अनुभव आहे तुमचा? नाही, इथे सगळे सोयी खूप छान आहेत, सोयी खूपच छान आहेत. आणि मी येण्यापूर्वी मला इथली कल्पना होती, कारण खूप व्हिडिओ पाहिले ते, पण त्याच्यापेक्षाही जास्त चांगलं वाटलं सगळं. डॉक्टर्स खूपच कोऑपरेटिव्ह आहेत. मला खुर्ची खूप आवडली तुमची, कारण त्याच्या आधी पण मी ट्रीटमेंट घेतली ती बाहेर, म्हणजे वेगवेगळ्या कारणाच्या दाताची, पण त्यापेक्षाही फारच कम्फर्टेबल होती. त्यामुळे खूप वेळ जरी बसायला लागलं तरी तो त्रास नाही वाटला. थँक्यू. आणि डॉक्टरांचा हात आणि हे फारच, म्हणजे त्यांचं कौतुक किती करावं तेवढं कमीच आहे, कारण खूपच व्यवस्थित केलं काम. आणि तुमचा पण मला मानसिक सपोर्ट आणि हे खूपच आहे तुमचा. तुम्ही पहिल्यापासून तुम्ही खूप व्यवस्थित आले, खूपच छान वाटतं इथे. बाकी काही नाही, आणि कम्फर्टेबल वाटतं. म्हणजे असं कुठे हॉस्पिटलमध्ये गेलो आणि जे काही थोडं हॉस्पिटलच्या वातावरणाचं टेन्शन असतं ना, ते नव्हतं अजिबात. आणि तसं मला ऑपरेशनची भीती नव्हती, कारण त्याआधी माझी मनाची तयारी होती, पण तरीसुद्धा इथे जास्त कम्फर्टेबल वाटलं. आणि तुम्ही म्हणता तसं होमली होतं सगळं. मला हा प्रश्न विचारायचा आहे अजून. सर्जरी ज्या दिवशी झाली आणि आपण घरी गेलात, इम्प्लांट लावून घरी गेलात, त्या दिवसचा अनुभव काय होता? नाही, एक तशी रिलॅक्स होते. थोडंसं आता थोडं प्रेशर, म्हणजे काय, थोडं थकल्यासारखं वाटलं, झोपावंसं वाटलं, एवढंच. बाकी काही नाही. आणि अर्धा तास झोपल्यानंतर घरी मी फ्रेश झाले. तसं काय. दात बसवलेत, तुम्ही खाऊन पाहिलं, खाण्याचा काय अनुभव होता? चांगला, खूपच छान. बदाम आता पुष्कळ दिवसात काजू बिजू खाल्ले नव्हते,
चांगलं वाटलं, खूप चांगलं वाटलं. मस्त वाटलं ते काय. मला 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 हा प्रश्न विचारायचा आहे. जसं मी तुमच्याशी बोललो तर मला हे समजलं की तुम्ही शिक्षिका होत्या, तुम्ही सगळं नॉलेज घेऊन तुम्ही सर्जरीसाठी आला होता. खूप म्हणजे बऱ्याच पेशंटपैकी खूप निवडक पेशंट असं करतात. म्हणजे मला असा अनुभव नाही येत जास्त की तुम्ही पूर्ण तयारीनिशी जेव्हा येता, पण जेव्हा आपण डॉक्टरांना भेटतो आणि आपल्या मनात असलेली जी सर्जरीविषयीची एक इमेज आणि डॉक्टरांना भेटून केलेली सर्जरी, त्याचा काय अनुभव होता? म्हणजे तो कसं हे झालं? कम्फर्टेबल होतं सगळं काही असं, आणि असं काही फार हे नाही वाटलं. म्हणजे मनाची तयारी होती. आता एक्झॅक्ट सर्जरी कशी करणार ते आपल्याला काही माहिती नसतं, शेवटी ते डॉक्टरच जाणे. राईट. पण तरी खूप कम्फर्टेबल होतं सगळं. परफेक्ट. तर फक्त जे काय असतात इंजेक्शन्स तेवढी फार दिले जातात, तेवढी दुखतात, बाकी काही तेवढी नाही. दुखतात. तेवढं Right, झालं right. की मग काही नाही. तर मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आपण अनुभव घेऊ, मी जे तुम्हाला प्रॉमिस करतो तसं प्रॉमिस कम्प्लीट झालं असं मी गृहीत धरतो. अगदी. व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी नेहमीच प्रार्थना करतो, जशी आज पण करतो. काकू, तुम्हाला जे दात बसवलेत त्या दातांमुळे तुम्हाला सुंदर स्माईल मिळो, तुम्हाला चांगलं आरोग्य मिळू देत, तुमच्या जे चावण्याच्या ज्या समस्या होत्या त्या दूर जाऊ देत, आणि तुम्ही फक्त हसत राहावं हीच विनंती आहे आणि हीच देवाजवळ प्रार्थना आहे. तुमचे अनेक आभार. तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला. डॉक्टर पेशंट निवडतात हा भाग वेगळा आहे, पण पेशंट पण डॉक्टर निवडतो, आणि पेशंट जेव्हा डॉक्टर निवडतो तो विश्वासाने निवडतो. तो जो तुम्ही विश्वास आमच्यावर दाखवला त्यासाठी तुमचे अनेक आभार, शतशः आभार. खूप खूप धन्यवाद तुमचे.